नमस्कार मंडळी. तर उन्हाळा चालू झाला आहे आणि या कडक उन्हात काहीतरी थंडगार पिऊ वाटतंय. तर चला आज बनवूया उन्हाळी स्पेशल कैरीचं पन्ह. यासाठी इथे मी 2 कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्यात. ह्याला मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. यासाठी मी इथे 2 ग्लास पाणी टाकले आणि कुकरची लीड लावून आपल्याला याला छान अशा 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि आपल्या मऊसूत अशा कैऱ्या शिजवून घ्यायच्या आहेत. हे बघा इथे मी कैऱ्या शिजवल्या आहेत. तर ह्याची सालं काढून घ्यायची आहेत आणि या कैरीचा गर आपल्याला काढून घ्यायचं आहे पन्ह बनवण्यासाठी. तर अशा प्रकारे इथे मी सालीतलाही गर काढून घेते, वाया घालवायचा नाही तोही. अशा प्रकारे सगळा गर मी काढून घेतला आहे. तर आता ह्यात ॲड करायचं आहे अर्धी वाटी गूळ. तर गूळ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि याला छान असं हाताने मिक्स करायचं आहे, जेणेकरून गूळ छान मिक्स होईल. आता मी काय करणार आहे, एका चाळणीमध्ये ह्याला छान असं मॅश करून घेणार आहे, जेणेकरून आपला गर एकदम मऊसूत होईल. हे बघा. तर आता ह्यात मी टाकले जिरा पावडर, काळं मीठ, चाट मसाला, काळी मिरी पावडर आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्या कैरीच्या पन्हाचा बेस तयार आहे. तर चला बनवूया कैरीचा पन्हा. यासाठी मी एका ग्लासमध्ये घेतला आहे बर्फ. त्यात टाकले 1 चमचा हा बेस आणि वरून आपल्याला थंडगार पाणी टाकायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे आपलं पन्ह तयार आहे. नक्की ट्राय